आई आज काय बनवते? साबुदाणा वडा. ठीक आहे चल. साबुदाणा 1 वाटी भिजवला होता रात्रभर. हम्म. तो आता कुस्करून घेऊ. आता तू साबुदाणा का कुच करून घेते आई पहिले? ते चांडे वडे थापले जातात, छान येतात त्याच्यासाठी. मला किती वेळ कुच करायचा? 5 मिनिटं, 5-10 मिनिटं करायचं, छान होतात वडे. ठीक आहे. झालं का आई कुच करून? हो झालं बाळा. आता काय करायचं? आता आपल्याला त्यात बटाटे टाकायचे. 2 बटाटे घेतलेत मी उकडून. हम्म. त्यातले 1.5 बटाटा टाकू. हम्म. गरज पडली तर मग अजून टाकू. असं का बरं? ते बघायचं आधी किती लागते त्याला प्रमाण. मग गरज पडली तर परत टाकायचं का? हा, गरज पडली तर परत टाकायचं, नाही तर मग नाही. ते पण करून घ्यायचं छान. त्याला पाणी किती निघतं ते बघू, हम्म. त्याप्रमाणे करू आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये दाण्याचं कूप टाकायचं. आता मला वाटत नाही बटाटा टाकायला लागेल म्हणून, पण बघू, गरज पडली तर टाकू. हम्म. ठीक आहे. झाले काय काढून? हो झाले बाळा. आता काय करायचं? आता शेंगदाण्याचं कूप टाकायचं, हम्म. जसं लागेल तसा. म्हणजे जवळपास अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलंय का? हो, अर्धी वाटी टाकलं. ठीक. मग ह्याला पण मिक्स करायचं का? हो, ह्याला पण मिक्स करायचं. लागेल अजून कूट, अजून टाकू थोडा. ठीक आहे टाकतो. मग आता मला सांग. हां बोल. आता हे जीव झालं बघ छान. आता मला सांग की तू सगळं एकत्र का नाही टाकलं? कारण बटाट्याला साबुदाण्याला पाणी सुटतं. मग ते जीव केलं ना, मग त्याच्यात आपल्याला कळतं दाण्याचं कूप किती टाकायचा. मग ते जीव करून घ्यायचं. आणि मिरची जर अगोदर टाकली तर हाताची आग होती, त्यासाठी मिरची नाही टाकायची. पहिल्यांदा साबुदाणा आणि बटाटा करून घ्यायचा, नंतर दाण्याचं कूप टाकायचं, आणि मग मिरची टाकायची, मीठ टाकायचं. ठीक आहे, झालं. आता मग मीठ आणि मिरची टाकायची ना? हो झालं. ठीक आहे. आता आपण मिरची टाकू. मिरची सोबत अजून काय वाटलंयस? मिरची, जिरी, अजून काही नाही. मिरच्या किती आहेत? 5-6 आहेत मिरच्या. तिखटवाल्या ना? हो, तिखटवाल्या. आणि आता मीठ टाकायचं. मीठ 1 चमचा टाकले. मिरच्या 5-6 आहेत. 1 चमचा जिरी आहे. मिरची आणि जिरी वाटून घेतली मिक्सरमध्ये छान. आता मीठ टाकलं. आता हे जीव आलं ते, आणि मग वडी थापायची आणि तळायची. आता एक 5-10 मिनिटं ठेवू आपण. तोपर्यंत तेल तापत ठेवू. तेल तापलं की वडी थापायला तळायला घेऊ. ठीक, चालेल. झालं का आता एकजीव? हो झालं एकजीव. ठीक. आता काय करायचं? आता हाताला तेल लावायचं, दोन्ही हाताला. वडा घ्यायचा 1 चमचा, सारण घ्यायचं वड्याचं, असं घ्यायचं हातावर, असं गोल करायचं वडा. आई थोडं हळूहळू सांग, कळलं पाहिजे सगळ्यांना. हा, वड्याचं सारण हातावर घ्यायचं, असं हळूहळू थापायचं. वडा छान थापला जातो. दिसत? हा, हात काढ तुझा. हा बस. माझा सगळे वडे थापून घ्यायचे ना? हो, सगळे वडे थापून घ्यायचे. ठीक आहे, तू थाप, मी आलेच. नंतर तळायचं मग. हा, झाले का? हो झाले बाळा. दाखव. आता हे वडे आपण 10-15 मिनिटं ठेवून देऊ. का पण? नंतर तळू. कारण हे थोडे सुकले ना, त्याला टाकले की फुटत नाही, चांगले तळले जातात. ठीक आहे, चालेल. 15 मिनिटं ठेवू, नंतर तळू. ठीक आहे. आणि आता काय करते? आता आपण तेल चांगलं कडकडीत तापून घेतले, गॅस बारीक केलाय. आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडू. हळूहळू थोडा भाजून. हा,
हळूहळू खायचं. हा दिसतंय. पलटी नाही मारायची. मग आई आता ह्याला बारीक गॅसवर भाजायचं का मीडियम गॅसवर? मिडियम गॅस. ठीक आहे. आणि आई तू पॅन का घेतलाय? पॅन मध्ये जास्त वडे बसतात, कढईमध्ये 4-5च बसतात पॅन. आणि गॅस पण व्हायचा पण आपला. पण तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनमध्ये तळू शकता किंवा कढईत तळले तरी चालेल. ठीक आहे. मग आता याला पलटायचं कधी? 5 मिनिटांनी. अजून पसले नाहीत. पसले की मग दिसतात ते पसलेले. थोडी शेकली ना मग पलटी करू. ठीक. झालं काय? हो झाले बा आता. बऱ्यापैकी वडे पसलेत. मग आता याला पलटून घ्यायचं का? हो आता ह्याला पलटून घ्यायचं. हम्म. सारखे पलटायचे नाही, हम्म. नाही तर मग तुटतात वडे. हो. मग आता याला अजून किती वेळ चालेल. लागेल? 5 मिनिटं. 5 मिनिटं होतील आता. चांगले ठीक आहे. पचलेत वडे. बघ. मग आता याला फक्त दोन्ही बाजूनी लाल होईपर्यंत भाजायचं ना? हो लाल होईपर्यंत भाजायचं. ठीक आहे. झालं आई? हो झालं बाळा. असा कलर येईपर्यंत परतायचे का? हो लाल होईपर्यंत करायचे. ठीक आहे. एक एकच काढ भाजायला. हो एक एकच काढते बाळा. असं तेल नितळायचं हम्म. आणि काढून घ्यायचे वडे. ठीक आहे. असे गोल गोल का थापायचे गाई? चपटे चपटे का थापलेत? सॉरी, चपटे चपटे का थापलेत? गोल गोल का नाही थापले? चपटे थापले की मग छान आतमध्ये हे होतात, भाजले जातात चांगले, त्याच्यावर चपटे थापायचे. ठीक आहे. आता आपले छान असे मस्त साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. ऍक्च्युली खरंच छान दिसत आहेत आई, माहितीये का? छान झालेत ना? हो छान झालेत. तुम्ही पण तसा करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.